आता VLOOKUP फंक्शनची आणखीन काही एक्झाम्पल्स बघूया आपण. इथे आपल्याला दिलेलं आहे टोटल फॉर EMP कोड 154. ज्याचा EMP कोड 154 आहे त्याची टोटल काढायची. फंक्शन यूज होणार VLOOKUP इज इक्वल टू VLOOKUP. लुकअप व्हॅल्यूमध्ये येणार EMP कोड म्हणजे काय दिलेलं आहे 154. तर आपण एंटर करणार 154. हा नंबर आहे म्हणून याला कोटेशन मार्कमध्ये नाही द्यायचं आहे. कॉमा टेबल अरे. टेबल अरेमध्ये सिलेक्शन कुठल्या कॉलमपासून येणार तर जे लुकअप व्हॅल्यूमध्ये आपण टाकलेलं आहे EMP कोड त्या कॉलमपासून सिलेक्शन स्टार्ट करायचं आहे. म्हणजे डेटा रेंज जी आहे ती आपली येणार EMP कोडपासून. कॉमा कॉलम इंडेक्स नंबर. इथे आपल्याला टोटल हवी तर टोटलचा कॉलम काउंट करायचा 1 2 3 4 5 6 7. टोटलचा कॉलम आहे 7. एक्झॅक्ट मॅचसाठी 0 किंवा फॉल्स काही दिलं तरी चालतं. ब्रॅकेट क्लोज एंटर. तर EMP कोड 154 आहे त्याची टोटल आहे 16,100. आपण इथे चेक करूया. करेक्ट. आता नेक्स्ट एक्झाम्पल DA फॉर EMP नेम डॅन. तर डॅनचं आपल्याला DA काढायचं आहे. फंक्शन येणार VLOOKUP इज इक्वल टू VLOOKUP. लुकअप व्हॅल्यूमध्ये टाईप करणार आपण डॅन. हे कोटेशनमध्ये द्यायचं कारण कॅरेक्टर आहे ते. टेबल अरे. आता लुकअप व्हॅल्यूमध्ये डॅन हे EMP नेम आहे त्यामुळे टेबल अरेमध्ये रेंज येणार EMP नेम कॉलमपासून. आता आपल्याला DA काढायचं आहे तर जी डेटा रेंज देणार आपण तर ती DA कॉलमपर्यंत सिलेक्ट केलं तरी चालणार आहे. जेव्हा आपण हे सिलेक्शन देतो तेव्हा इथे राईट साईडच्या बॉटमला इथे एक नंबर डिस्प्ले होतो आहे. त्याच्यात 4C आहे. 4C याचा अर्थ DAचा कॉलम 4th आहे. म्हणजे आपण कॉलम इंडेक्स नंबर देताना काउंट करायची गरज नाही. ऑलरेडी इथे डिस्प्ले झालेला आहे. कॉमा कॉलम इंडेक्स नंबर 4. कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी 0 किंवा फॉल्स. आपण फॉल्स दिलं तरी चालेल. ब्रॅकेट क्लोज एंटर. आता डॅनचं DA आलेलं आहे 250. आपण चेक करूया. करेक्ट. नेक्स्ट आहे EMP नेम फॉर EMP कोड 25. जसं EMP कोड 25 आहे त्याचा आपल्याला नेम हवं आहे इज इक्वल टू VLOOKUP. लुकअप व्हॅल्यूमध्ये येणार 25. कॉमा टेबल अरे. टेबल अरेमध्ये येणार EMP कोडपासून डेटा रेंज. आता इकडे नेमपर्यंत घेतलं तरी चालणार आहे. आपण फक्त नेमपर्यंतच घेऊया. कॉलम नंबर सेकंड ऑलरेडी डिस्प्ले झाला आहे तिकडे. कॉलम इंडेक्स नंबर सेकंड. एक्झॅक्ट मॅचसाठी 0 किंवा फॉल्स. ब्रॅकेट क्लोज एंटर. ज्याचं EMP कोड 25 आहे त्याचं EMP नेम डिस्प्ले झालेलं आहे लोटा. 25 कोड आहे आणि नेम.